नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं आलेलो आहे आणि आमचे मित्र संजय पाटील साहेब की ज्यांनी बोराची लागवड केली आहे. बरोबर बोर लावून किती दिवस झाले कळलं का? आत्ता सध्या बोराची परिस्थिती काय आहे? थोडं जरा कटिंग ह्यांनी लवकर केलं त्यामुळे बोरं ऑलरेडी लागलेत. एक महिन्याने दीड महिन्याने बाजारात येतील. तर त्यांनी कसं केलं, काय केलं, किती वेळा बाहेरची अल्ट्राशी वापरलं, ते दुसरं काय वापरलं का, केमिकल काय वापरायला लागतंय का, हे सगळ्या बोरवाले शेतकऱ्यांनी लक्ष द्या. उगीच एवढा खर्च करता तुम्ही आणि बाजारात परत बोराला दर नसतो. तर ते होऊ नये. इव्हन काढणी सुद्धा परवडत नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला. तर ते कसं केलं ह्यांनी जरा त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. जरा संजय पाटील साहेब सांगा तुम्ही. नमस्ते, मी संजय पाटील, चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली. हा बोराचा प्लॉट माझा सर्वसाधारण 15 महिन्याचा आहे. मी 15 मार्चला ह्याचं रिकटिंग घेतलं, खालनं माल धरला आणि आज त्याचं सेटिंग 10 जून. आज 10 जून आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मला पुरेसं सेटिंग झालेलं आहे ह्याचं मालाचं. जरा हा माझा क्लोजअप दाखव. ही फळ आहे बघा, फळ किती आहेत हे तुमच्या लक्षात येते. प्रत्येक पानाला ऑगस्ट पानाला 2 नाही, 1 2 3 4, 1 2 1 राहिलं तरी भरपूर झालं. तर हे सर्वसाधारण माझं 15 ऑगस्टला माल चालू होईल. 15 ऑगस्टला चालू होईल अशा हिशोबाने मी छाटणी घेतली ती. कारण सोलापूर साईडला छाटणी घेतल्यानंतर काय काय फवारण्या केल्या? नाही, मी अल्ट्रासी बायोरिश सोडून दुसरं काही केलेलंच नाही. काही केलं नाही, गरज बी नाही. सांगा, बोराला कीड किती असते? हो, भरपूर असते. कितीतरी औषध मारतात केमिकल. ह्याच्यावर का नाही बुरशीजन्य अटॅक होतो ह्या दिवसात. तो नाही नाही अजिबात नाही. कुठं आणि महत्वाचं बरं का, तुम्ही 2च वेळा फवारणी केली. हा, स्प्रे बी जादा नाही झालेला. 2च वेळा बाहेरीच फवारलंय. बाहेरीचे अल्ट्रासी त्यात टाकून फवारलंय. हा, एक वेळा अल्ट्रासी टाकले, 1 वेळा अल्ट्रासी फवारलंय आणि 2 वेळा नुसतं बाहेरीच फवारलंय. लक्षात. आणि ड्रिपनं सोडलंय बाहेरीचे अल्ट्रासी. ड्रिपनं कंटिन्यू चालू आहे. किती दिवसांनी? नाही, ही बायोरिच अल्ट्रासी बायोरिच सोडलंय 2 वेळा. तिसऱ्यांदा सुद्धा आता आला ह्याचा नंबर, पण पाऊस पडला म्हणताना मारलं, सोडलं नाही. आता सोडायला पाहिजे होतं, पण पाऊस पडल्यामुळे सोडलं नाही. सोडा, कंटिन्यू सोडा. तर ह्याच्यामध्ये काय झालंय, संख्या तुम्हाला किती वाटते फळाची? की आता बघा की कशाला ह्याच्यापेक्षा जादा पाहिजेच कशा? बरं का, संख्या प्रचंड आहे फळाची. मात्र ही सगळी फळं राहणार नाहीत तुमची. नाही, पण गळली पाहिजे, नाही तर मोठी फळ होणार नाही. एका पानाला 1 फळ बस झालं. होय. आता एका पानाला 4 फळं आहेत. 3-4 फळ. हा, तर हे आता आपल्याला दिसतंय बघा, इथं पान किती आणि फळं किती आहेत हे बघा. 1 2 3 1 2 3 4, म्हणजे पानाला 4 फळं आहेत. भरपूर सेटिंग झालं. एक झालं तरी आपल्याला भरपूर हे होईल. कसं आहे सर, मधमाशी ही गरजेची आहे. त्यामुळे रासायनिक कुठलं देऊन काही उपयोगाचं नाही. मधमाशी असेल तर ही सेटिंग आहे, तर सेटिंग होत नाही. ही सगळ्यात वाईट आहे. सगळ्यात वाईट आहे ही जात बोराची. सेंद्रिय मध्ये असल्यामुळेच हा मधमाशी आहे. आणखीन सर लोक काय म्हणते, ती मोठा प्लॉट छाटू नये एका वेळेला. मला माहित नव्हती ती. एकऱ्याचा अर्धा एकऱ्याचा प्लॉट छाटायचा असते, कारण मधमाशीचा पुरवठा होत नाही. आता माझ्यात वरल्या साईडला तर मधमाशी कमी आहे. तर ती मला झटका कशाचा, म्हणजे कशाची जाणीव झाली तर तिथं मधमाशी कमी आहे. आणि इकडे जसं प्लॉट आता बरं का, एक होईल की मधमाशी संख्याच वाढेल तुमची. हो, नाही ऑलरेडी ह्या एरियातली मधमाशी गोळा होते की हो तुमच्याकडे. हा, अगदी 2 किलोमीटर मधली येतीच. पण झाडांची संख्या जादा झाल्यावर आलेली माशी कमी पडायला लागली, म्हणून त्याचं पॉलिनेशन एवढं कमी व्हायला लागलं. पण आता फळांची संख्या प्रचंड भरपूर आहे. भरपूर असं किरकोळ नाही. जरा क्लोजअप कशाला पाहिजे एवढं? हे बघ किती किरकोळ नाही आहे ही फळांची संख्या. ही सगळी फळ आहे तर 100 किलो हे झाड नाही. अपेक्षा आहे ही. आणि बरं का, आपण बरं का गेल्या वर्षी साहेब म्हणजे एक माझ्या मते 5 महिने झाले असतील, 8 महिने झाले तो बरोबर लावल्यानंतर. आणि त्यावेळी फळ बोर खाल्ली होती. बरोबर. आणि ती बोरं इतकी दिवस टिकली होती की जवळजवळ 10-12 दिवस घरी राहिली. आता म्हटलं तासगावला बोर न्यायला यायला परवडत नाही, म्हणून मी इकडे आलो नाही. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तुमचे ह्याचा मला रिझल्ट आहे. कुठं काय टाकले का बघा, कुठलं काय डिंक्या नाही, काय भानगड नाही, काय नाही, एकदम क्लिअर आहे. सोपं काम आहे, गरज बी नाही. आता काय होतंय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम होतोय
की काहीच मारायचं म्हणजे हाय ते बी मारत नाही. नाही नाही ह्याला जसं ह्यानी कसं 15-15 दिवसात एकदा खालनं वरनं घ्यायला ह्या सांगतो झाडाकडे आम्ही. बघून का नाही ह्याला काय कमी वाटतंय का नाही मारायचा स्प्रे. हा हा तेच की पण आता- 2च वेळा मार. हो हो तीच की काय गरज बी वाटली नाही ना. तसं नाही बरं गरज कसं नाही. असं बाहेरीचं सर काय सांगता होतं? तुम्हाला बायोरिशने झाडली वाढते लई वाढावी बी नको आहे हो. हम्म, लई वाढते गेल्या वर्षी बघितलं का ती हम्म. तशी ह्याला आपलं ह्याच्या हा, गेल ते ती झाड. नव्ह, ही पेर आहे का नाही सर त्या हम्म. पेरातला आता इथनं पुढे रोज मारायला हवा मला चालत्या आता फळाची संख्या हा वाढते, आता जाडी संख्या वाढते. सेट झाल्या नुसतंच ही पेरू जर लांबलं हे जर तर ते धोका आहे ना. आणि बरोबर. बायोरिजचं कसं आहे 24 तासात ती हे वाढतीच बघ बाळा, वाढते. हे जरा घे फळ. काय? रोज घे. मी ती- आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का सगळ्याच्या अगोदर बाजारात होय, जाणार सगळ्याच्या आहे अगोदर फळ बाजारात. तुम्हाला. 1-1.5 महिन्यात ऑगस्ट मध्येच फळ बाजारात चालू, जाणार आहे. चालू. त्यामुळे दर चांगला मिळेल. 100% मी लक्षात का त्यावेळी काय बोरं असत नाही बोर याला आणि आता बोरं ऑक्टोबर गेल्या वर्षी नंतर- आपण बघितलं ना हो. मी नेली होती बोरं इथून तर बोरं जवळजवळ 10-12 दिवस होती तशी काय राहिली अशी राहते बरोबर आणि बोरं खायची जी हे आहे ती त्याला लागते टेस्ट 100%. नाहीतर बाकीचे नाही रासायनिकची खावटत नाही बोर. ह्याच्यात बोराला जी टेस्ट अहो, पाहिजे आता ती ती असते. आमच्यात खाल्ली आणि त्याच लोकांनी परत मोहोळला आम्ही आमच्या मित्रात गेलो हम्म. म्हणजे मेहरबान ही ती जात एकच आहे आणि ह्या तीन ती एवढा फरक कसं काय चवीला चवीमध्ये लय ती फरक पडतो. त्यांचं का नाही पांचटच लागायला लागली. ती म्हणायला लागली ते तुमचं लिमिटेड माल होता म्हणून मी म्हणलं ते नाही आमचं रासायनिक काही नाही आमचं वर्षी- लिमिटेड माल नाही तुमचं रासायनिक भरपूर आहे म्हणलं. आरा शेतीची बागाला पण हे वापरून घेतो आता मला सुद्धा आराच्या द्राक्षाने आमच्या कसा एक घड राहिला नव्हता आपल्या बागेतला एक घड राहिला हार्वेस्टिंगला बारका घड सुद्धा ह्याला काढून तिने आणि इतकी गोडी होती जबरदस्त. नाही आणि वजन लय येते वजन येते. पण आमच्या बाकी आरा शेती मटेरियल आहे सावजला आहे त्यांच्या इथं शेजारला तिचं वाढलं. ते म्हणला 5 महिने त्यांच्यातलं खावट नाही त्यानं आमच्यातलं मागून घेऊन घड खाल्ला मग. तेवढा फरक तर पडला. टेस्ट मध्ये प्रचंड फरक पडतो सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा बोरं करणाऱ्या शेतकऱ्यांनी टेस्ट मध्ये प्रचंड फरक पडतो 15-20 दिवस बोराला काय होत नाही हाय तशी राहतात आज तोडल्यासारखी. दर 8वी दिवशी जर हा. सर मारलं ही तर हा. ह्या झाडाला कळायचं नाही कुणीकडे वाढतंय ते पण ते आम्ही भीतीपुटी लई बी नाही, पेरं आता हे काय लांबडं करा, नको आता म्हणून. सेटिंग झालं आता सेटिंग झालं आता किती मारलं लक्षात चालतं. घ्या आता तुम्ही बाहेरच्या अल्ट्राशीवर भर द्या वजन प्रचंड 100%. येतं बाकी काय काळजी करू नका झाड मोड खाली वाकलं तरी चालतंय कारण काय ते पुन्हा नाही कटिंग नाही, करणार आता आहे आपण. बांधायला चालूच केली हम्म. आपण आता ह्या बागेत आहे बांधायला सुरुवात केली आहे आता ह्यानी लक्षात आलं झाडं का बांधायला. पण मला वाटत नाही काय गरज लागेल फक्त वारं आलं तर नाही, प्रॉब्लेम वाऱ्याने मोडली ना 2-3 झाडं. झाडं मोडतात तर त्यासाठी बांधले तर काय हरकत नाही हा एपिसोड बोरेचा आपण इथंच थांबूया कळलं का ज्यांना कुणाला बोरीविषयी अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी संपर्क करावा खाली एपिसोडमध्ये खाली तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा किंवा संजय पाटील साहेबांना कॉन्टॅक्ट करावा. हो अगदी लक्षात आलं का संजय पाटील साहेब तुमचा नंबर हो, पण 100%. सांगा. मी माझा नंबर 9922 57 7921 अजून एकदा रिपीट करा. 9922 57 7921. ठीक आहे नमस्कार शेतकरी बंधू.